नमस्कार. आजकाल लहान मुलींमध्ये पिरियड्स लवकर येण्याचं प्रमाण आपण बऱ्याचदा बघतो की अगदीच वयाच्या 9 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या वयामध्ये मुलींना पिरियड्स येतात. तर याची बरीच कारणं आहेत, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. यातलं पहिलं कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. व्हिटॅमिन डीची कमतरता जर शरीरात असेल तर त्यामुळे पिरियड्स लवकर येतात. कारण व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरात हार्मोन बॅलन्स करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. आजकाल मुलं घरात बसून मोबाईल किंवा टी व्ही बघत राहतात, त्यामुळे त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे घरात बसून ते जंक फूड ही खाण्याचं प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे. कोल्ड्रिंक आणि जंक फूड हे जर नियमित खात राहिले तर बॉडीमध्ये फॅट वाढतं आणि फॅट वाढल्यावर इस्ट्रोजनचं प्रमाणही वाढतं आणि इस्ट्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर पिरियड्स मग लवकर येतात. त्याच्यानंतर तिसरं कारण मी सांगेन ते म्हणजे त्यानंतरचं एक कारण मी सांगेन ते म्हणजे एंडोक्राईन डिसप्टर म्हणजेच प्लास्टिकचा वापर. आजकाल फूड हे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मिळतं, त्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स हे आपल्या शरीरामध्ये जातात. त्याचप्रमाणे काही लहान मुलींना मेकअपचे प्रॉडक्ट्स वापरायची सवय लागते. तर हे मेकअपचे प्रॉडक्ट्स असतात हे पण स्किनमधून आतमध्ये जातात, त्यामुळे एस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं. आणि त्यात शेवटचं एक कारण मी सांगेन ते म्हणजे स्ट्रेस. आजकाल लहान मुलांनाही बऱ्याच प्रकारचा स्ट्रेस असतो किंवा टेन्शन घेतात आणि त्यांचे मेंटली थिंकिंग ही वेगळी होऊन जाते, त्यामुळे एस्ट्रोजनचं प्रमाण हे वाढतं. तर त्यामुळे या जे मी कारणं सांगितली आहेत त्याच्याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या आणि स्वस्थ राहा. थँक्यू. नमस्कार. आजकाल लहान मुलींमध्ये पिरियड्स लवकर येण्याचं प्रमाण आपण बऱ्याचदा बघतो की अगदीच वयाच्या 9 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या वयामध्ये मुलींना पिरियड्स येतात. तर याची बरीच कारणं आहेत, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. यातलं पहिलं कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. व्हिटॅमिन डीची कमतरता जर शरीरात असेल तर त्यामुळे पिरियड्स लवकर येतात. कारण व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरात हार्मोन बॅलन्स करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. आजकाल मुलं घरात बसून मोबाईल किंवा टी व्ही बघत राहतात, त्यामुळे त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे घरात बसून ते जंक फूड ही खाण्याचं प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे. कोल्ड्रिंक आणि जंक फूड हे जर नियमित खात राहिले तर बॉडीमध्ये फॅट वाढतं आणि फॅट वाढल्यावर इस्ट्रोजनचं प्रमाणही वाढतं आणि इस्ट्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर पिरियड्स मग लवकर येतात. त्याच्यानंतर तिसरं कारण मी सांगेन ते म्हणजे त्यानंतरचं एक कारण मी सांगेन ते म्हणजे एंडोक्राईन डिसप्टर म्हणजेच प्लास्टिकचा वापर. आजकाल फूड हे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मिळतं, त्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स हे आपल्या शरीरामध्ये जातात. त्याचप्रमाणे